आणि कडू यांचा हा वाद कुठेतरी संपायला पाहिजे, कारण जर हे वाद सुरू राहिलं त्याचा विकासावर कुठेतरी परिणाम होतो। तुम्हाला असं कधी वाटतं का की तुम्ही नवनीत राणा यांना थेट भेटून काय आहे ते समोरासमोर बसवून हे सगळे प्रश्न सोडावे आणि अमरावतीकरांचे प्रश्न तर तुम्ही हातात घ्यावे? नवनीतजींची इच्छा असेल तर ते न भेटताही आपोआप वाद संपतील। खरं म्हणजे वाद ही नियमित चालणारी गोष्ट नाही, संवाद ही नियमित चालणारी गोष्ट आहे आणि तो लोकप्रतिनिधी यशस्वी होतो ज्याला संवादाचं जाळं विणता येते, लोकांच्या मनाशी सुद्धा त्याचा संवाद असतो आणि निवडणुका थांबल्या की हे सगळं आपोआप थांबेल। आजचा शेवटचा दिवस आहे, उद्यापासून या पद्धतीचं कोणतंही आरोप प्रत्यारोप राहील नाही अशी त्यांच्याकडूनही अपेक्षा ठेवायला हरकत नाही। केंद्रातलं मोदी सरकार हे महिलांसाठी चांगले धोरण आणतं असा दावा केला जातो। महिला मतदारांकडे सर्वच राजकीय पक्ष फोकस करतात। गेल्या 10 वर्षातल्या कार्यकाळात मोदींनी महिलांना न्याय दिला असं तुम्हाला वाटतं? काही योजना मोदी सरकारने आणल्या आहेत आणि शेवटी कसं असतं, सरकार कुणाचंही असेल तरी शेवटी लोकांनी सुद्धा स्वतःच्या हक्कासाठी जागरूक असणं फार आवश्यक असतं। महिलांची सुद्धा अर्धी संख्या देशाची महिलांची आहे, त्यामुळे महिलांनी सुद्धा सजगपणे उभं राहून आपला एक आवाज असला पाहिजे, याची ताकद स्वतःही प्रत्येक पातळीवर निर्माण करण्याची गरज आहे। त्यासाठी राजकारणामध्ये ज्या महिला प्रतिनिधी आहेत, समाजकारणामध्ये ज्या काही वेगवेगळ्या पद्धतीनं काम करतात आणि संघटित होऊन या पद्धतीनं की आमची ही मागणी आहे, प्रसारमाध्यमांमध्ये ज्या प्रकारे महिलांचं चित्रण केलं जातं किंवा महिलांना अजूनही निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतल्या जात नाही बऱ्याचदा, यासाठी महिलांचं संघटन आणि एक खरा विचार महिलांचा असणं आवश्यक आहे आणि तो मांडता आला पाहिजे। मग सरकार कोणतंही असो ते मान्य करेल। बरं, महागाईचा सगळ्यात मोठा फटका महिलांना बसतो, मग ते गॅस सिलेंडरची झालेली वाढ असेल, खाद्यतेलाची वाढ असेल, मग या सगळ्या प्रश्नातून महिलांना जर दिलासा द्यायचा असेल तर सरकार मग कुठले निर्णय घेणं आवश्यक आहे जेणेकरून महिलांना या सगळ्या तारेवरच्या कसरतीमधून दिलासा मिळेल? हे पहा, शेतकऱ्यांसाठी त्याच्या शेतीमालाला योग्य भाव, कारण या देशातील माणूस सगळं आयतं मागणारा नाही हे नाही, तो कष्टाळू आहे। त्यानंतर रोजगाराची अनेक माध्यमं उपलब्ध असली पाहिजे। कौशल्य प्रशिक्षणाचा मोठ्या प्रमाणावर एक हे असलं पाहिजे की घरातल्या महिलेला सुद्धा घर सोडून न जाता तिच्या ठिकाणी सुद्धा एखाद्या कौशल्याच्या आधारे तिच्या रोजगाराची निर्मिती करता आली पाहिजे। तिच्या आरोग्याचे प्रश्न आहे, आता प्रहारनं अनेक वर्ष ज्या शस्त्रक्रियांची शिबिरं घेतली तर हजार महिलांच्या पोटातील गोळ्यांची ऑपरेशनं झाली आणि यात सगळ्या जाती धर्माच्या महिला होत्या। सामान्यतः महिला तिचं दुखणं अंगावर काढते, तशी जर परिस्थिती असेल, म्हणून त्या घरातील युवक जर कमाई करणारा असेल, त्या घरातील शेतकरी असेल, त्याच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत असेल, मजूर असेल तर त्याला त्याची योग्य मजुरी मिळत असेल, तर हा सगळा प्रपंच नीटपणे चालेल। आणि मग ही महागाईचा जो दैनिकचे सगळे भाग आहेत, घरकुलाचे प्रश्न असतील, जसं ग्रामीणमध्ये घरकुलाला कमी भाग मिळतात, शहरामध्ये जास्त मिळतात, दोन्हीकडच्या मागणी सारख्याच आहे, यासाठीची काही धोरणात्मक निर्णय होणं आवश्यक आहे। बच्चू कडूंच्या पत्नी म्हणून तुम्हाला किती अभिमान वाटतो किंवा काय भावना आहेत बच्चू कडूंच्या पत्नी म्हणून? एक कार्यकर्ता आणि लोकप्रतिनिधी म्हणून त्या माणसाचं काम लोकांसाठी आहे, याचा एक अभिमान आहे। नक्कीच या होत्या बच्चू कडू यांच्या पत्नी। त्यांनी एकदम दिलखुलास सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आपल्यासोबत चर्चा केली, अगदी महागाई असेल, महिलांचे प्रश्न असेल आणि शेवटी बच्चू कडू एक जनप्रतिनिधी आहे, लोकांसाठी झटणारा कार्यकर्ता आणि म्हणून त्यांची पत्नी म्हणून जे आहे ते अभिमान वाटतं असं देखील नयना कडू यांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती।